आहा! कसला आवाज येतोय बारीक. एकदम खुसखुशीत आणि अजिबात वातड न होणाऱ्या या आषाढ स्पेशल कापण्या रेडी आहेत. आतून पण एकदम मस्त झाल्यात. बाहेर मस्त पाऊस पडतोय. कधी एकदा याच्यावर ताव मारते असं झालंय. हाय हॅलो नमस्कार, मी वैष्णवी आणि वेलकम बॅक टू माय चॅनेल. आपण चालू केलेल्या आषाढ तळण या सिरीजच्या पहिल्या एपिसोडला तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला. तर त्याच सिरीज मधला दुसरा एपिसोड आज आपण बघणार आहे आणि आज आपण करणार आहे आषाढ महिन्यात सगळ्यांच्या घरी बनणारा असा पदार्थ, तो म्हणजे कापण्या. आता आषाढ महिना आला की प्रत्येकाच्या घरी तळायचं चालूच होतं. मग कुठले ना कुठले वेगळे वेगळे पदार्थ प्रत्येकाच्या घरी बनत असतात, पण त्यातला एक कॉमन पदार्थ असतो तो म्हणजे कापण्या. सो अजिबात वेळ वाया न घालवता चला कापण्या बनवूया. आता इथं कापण्या बनवण्यासाठी साहित्य काय लागते ते बघूया. आता इथं सगळं साहित्य मी या वाटीच्या प्रमाणे घेतलंय. तुम्ही कुठल्याही वाटीचा अंदाज घेऊन हे प्रमाण घेऊ शकता. इथं मी घेतलंय 2.5 वाटी इतकं गव्हाचं पीठ, अर्धा वाटी डाळीचं पीठ, त्याच्यानंतर घेतली सुंठ पावडर, बडीशेपची पावडर, त्यानंतर खसखस, इथे 3 टेबलस्पून इतकं तेल घेतलंय, थोडंसं मीठ आणि 3/4 कप इतकं पाणी आणि 1 कप इतकं आपल्याला घ्यायचं आहे चिरलेला गूळ. याचं सगळं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही ते नक्की चेकआउट करा. इकडं सुरुवातीला आपल्याला गॅसवरती एक पातेलं ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे जे आपण पाणी घेतलं होतं तर ते टाकून घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये टाकायचंय गूळ. आता आपल्याला हा गूळ फक्त वितळवून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या पाण्यामध्ये त्याला पूर्णपणे असं विरघळवून घ्यायचं. हे पाणी अजिबात आपल्याला गरम वगैरे करायचं नाहीये. थोडंफार गरम झालं की गूळ आपल्या त्याच्यामध्ये मेल्ट व्हायला लागतो. मग गॅस बंद करायचा आणि हे पाणी आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचंय. इकडे ते पाणी थंड होतंय तोपर्यंत आपण पीठ मळायला घेऊया. त्यासाठी मी एका मोठ्या भांड्यामध्ये जे आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं तर ते गव्हाचं पीठ, त्यानंतर जे डाळीचं पीठ घेतलं होतं ते, थोडंसं मीठ, त्याच्यामध्येच ऍड केली बडीशेपची पूड. बडीशेपची पूड तुम्ही नक्की ऍड करा, त्यांनी खूप छान आपल्या या कापण्यांना स्मेल येतो. त्यानंतर सुंठ पावडर ऍड केली. इकडे मी एका तडका पॅन मध्ये आपलं जे तेल आहे ते एकदम कडकडीत गरम व्हायला ठेवलंय, कारण आपल्याला या कडक तेलाचं मोहन याच्यामध्ये घालायचंय. इकडे हे जे सगळे कोरडे जिन्नस आहेत ते आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सगळे पदार्थ असे व्यवस्थित आधी कोरडेच मिक्स करून घ्यायचे, म्हणजे ते छान एकजीव होतात. आणि मग मीठ किंवा जी आपण सुंठ पूड, बडीशेपची पूड याच्यामध्ये टाकली ती सगळीकडे व्यवस्थित मिक्स होते. इकडं आपलं जे तेल आहे ते पण एकदम कडकडीत छान तापलंय. तर गॅस बंद करूया आणि हे जे तेलाचं मोहन आहे हे आपल्याला या एकत्र केलेल्या पिठावरती टाकून घ्यायचंय. मोहन करताना तेल एकदम छान कडकडीत तापलेलं पाहिजे. त्यामुळं आपल्या ज्या कापण्या आहेत किंवा कुठलाही तळलेला पदार्थ आहे तर तो एकदम खुसखुशीत होतो. सुरुवातीला तेल गरम आहे त्याच्यामुळे हे पीठ व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने आपण मिक्स करून घेऊया. आपल्या इकडं पीठ मिक्स झालंय तोपर्यंत जे आपण गूळ भिजत घातला होता तो देखील व्यवस्थित आता थंड झालंय ते पाणी, ते देखील आपण गाळून घेऊया. गाळून एवढ्यासाठी की गुळामध्ये जी काही थोडीफार घाण असते तर ती सगळी निघून जाते. त्यासाठी आपल्याला ही स्टेप करणं महत्वाचं आहे, नाहीतर थोडीशी खर असते गुळामध्ये तर ती आपल्या पदार्थात यायची शक्यता असते. आता जे आपलं पीठ होतं ते हाताने व्यवस्थित एकजीव करून घेऊया, म्हणजे जे आपण मोहन याच्यामध्ये घातलंय ते सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं जाईल. न पाणी घालता हे पीठ असं जेव्हा आपण व्यवस्थित एकसारखं चोळून घेतो तेव्हा काय होतं, तर जो आपण पदार्थ तळणार आहे त्याला एकसारखा रंग येतो आणि एकसारखं खुसखुशीत देखील आपला पदार्थ होतो. त्यामुळे ही स्टेप नक्की लक्षात ठेवा. चला, इकडं आपलं पीठ व्यवस्थित मिक्स करून झाले. आता हे जे गुळाचं पाणी आपण बनवून घेतलं होतं तर ते थोडं थोडं करत आपल्याला या पिठामध्ये ऍड करायचंय आणि याचा व्यवस्थित एक गोळा मळून घ्यायचा आहे. आता हे पाणी ॲड करताना एकदम सगळं पाणी अजिबात ॲड करायचं नाही. जेवढं पाणी ॲड करतोय त्याच्यामध्ये आपली कणिक जी आहे ती व्यवस्थित अशी चुरून घ्यायची आणि मग जसं-जसं लागतंय तसं-तसं हे पाणी आपल्याला ॲड करायचंय. आता कधी-कधी काय होतं, आपल्याला हे पाणी प्रमाणापेक्षा जास्तही लागू शकतं किंवा कमीही लागू शकतं. प्रत्येकाच्या गव्हानुसार आणि गुळानुसार याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. आणि इथं माझी कणिक व्यवस्थित मळून झाली आहे. थोडीशी घट्ट हिला ठेवली आहे मी आणि आपल्या टोटल पाण्यापैकी इतकं पाणी माझं शिल्लक राहिलंय. आता ही कणिक अजिबात रेस्ट वगैरे करायला ठेवायची गरज नाहीये. लगेच आपण याच्या कापण्या बनवायला घेऊया. त्यासाठी मी इथं एक उंडा करून घेतलाय आणि तो छान एकजीव करून घेतेय. आणि आता आपल्याला याची एक पोळी लाटून घ्यायची आहे. नेहमी आपण जशी चपाती करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे लाटून घ्यायचंय.
फक्त याचा थिकनेस आपल्याला चपातीपेक्षा थोडासा जाड ठेवायचा आहे. जर तुम्हाला एकदम कुटकुटीत अशा कापण्या आवडत असतील, तर तुम्ही याला एकदम पातळ देखील लाटू शकता. पोळी लाटून झाली की त्याच्यावरती भुरभुरायची आपल्याला जी खसखस आपण घेतली होती, ती खसखस भुरभुरायला अजिबात विसरू नका. हे तर एकदम मेन आहे आपल्या या रेसिपीसाठी. खसखशीने आपल्या कापण्याने एकदम छान लूक येतो आणि इथे तुम्ही बघू शकता मी किती जाड या कापण्यांचं पोळी लाटली ते. आता आपण याच्या कापण्या कट करून घेऊया. त्यासाठी मी एकसारखा आकार यावा म्हणून असं त्याला पूर्ण ज्या साइडच्या अनइवन कडा आहेत त्या आधी कट करून घेतेय. तुम्ही डायरेक्ट कट केलात तरी काही हरकत नाहीये. कडा कट केल्यानंतर असा प्रॉपर आपल्याला एक चौकोन मिळालाय. आता त्याच्या आपण कापण्या कट करून घेऊया. त्यासाठी मी एकसारख्या आकाराचे आधी उभ्या-उभ्या स्ट्रिप्स कट करते आणि त्यानंतर आपल्याला त्याला कापण्यांचा आकार द्यायचा आहे. म्हणजे आपल्याला थोडंसं असं आडवं न कापता त्याला तिरकं कापायचंय म्हणजे पूर्ण आपला जो कापण्यांचा आकार आहे तो व्यवस्थित येतो. आणि शक्यतो या कापण्या कट करताना एकसारख्या आकारांमध्ये कट करायच्या म्हणजे त्या दिसायला एकदम छान दिसतात आणि एकसारखा आकार असल्यामुळे त्या तळतानाही एकदम एकसारख्या तळल्या जातात. जर हे कापण्या एकसारख्या नसतील तर काय होतं तर एक कापणी कच्ची राहते, एक छान अशी तळली जाते. त्यामुळे शक्यतो एकसारख्या आकारामध्ये याला कट करून घ्यायचंय. इथं तुम्ही बघू शकताय काय थिकनेसनी मी या कट केलेत ते. एकदम परफेक्ट आपली ही कापणी इथं कट करून रेडी आहे. तयार झालेल्या या सगळ्या कापण्या आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. आता मी काय करते तर सगळ्या कापण्या आधी इथं करून घेते आणि मग सगळ्या एकदम तळायला घेते. थोडंसं हे कन्व्हिनियंट वाटतं मला त्यामुळे मी अशा प्रकारे करते. जर तुम्हाला एक-एक घाणा करून मग तळायचं असेल तर तुम्ही तसं देखील करू शकता. चला मी इकडे आपली सेकंड बॅच देखील लाटून घेतेय. आता आषाढ महिन्यात वेगळ्या-वेगळ्या देव्या ज्या असतात म्हणजे मरी आई असेल, लक्ष्मी आई असेल, तर अशा देवींना देखील नैवेद्य दिला जातो आणि त्यासाठी ह्या कापण्या आणि हे थालीपीठ तळायची पद्धत होती. आणि माझ्या लहानपणी तरी आम्ही इतके एक्सायटेड असायचो यासाठी कारण सगळ्यांच्या घरून ही थालीपीठं, ह्या कापण्या अशा सगळं प्रकारे घेऊन जायचो आम्ही नैवेद्य दाखवायला आणि मग एकमेकांच्या घरी देखील याचे डब्बे पोहोचवायचे. प्रत्येकाच्या घरातून या कापण्यांचा आणि थालीपीठांचा असला वास दरवळायचा. बाहेर पाऊस आणि असलं गरमागरम तळायचं चाललेलं असायचं घरात. आई गं! मला आत्ता कापण्या करताना देखील त्या दिवसांमध्ये गेल्याची फील येतेय. चला इकडं आता मी एक कढई तापायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवते. म्हणजे आपली जी शेवटची बॅच आहे ती लाटून होईपर्यंत हे तेल व्यवस्थित तापलं जाईल. चला आपली शेवटची जी बॅच आहे कापण्यांची ती देखील आता लाटून घेऊया. आता हा आषाढ कशासाठी तळायचा असा बऱ्याचदा प्रश्न येतो मनामध्ये. तर त्यामागे देखील सायंटिफिक आणि आध्यात्मिक अशी कारणं आहेत. तर त्यामागचं सायंटिफिक कारण असं की पावसाळा आषाढ महिन्यापासून चालू होतो आणि पावसाळ्यामध्ये रोगराई पसरण्याचे चान्सेस असतात. पचनशक्ती मंदावते त्यामुळे हलकं अन्न पावसाळ्यात खावं असं म्हणतात आणि पावसाळ्याच्या आधी थोडंफार चमचमीत खाता यावं म्हणून हा आषाढ तळला जातो. आहे की नाही इंटरेस्टिंग? चला इथं आपल्या सगळ्या कापण्या रेडी आहेत. आता तेल तापले की नाही बघूया. त्यासाठी मी एक छोटासा कणकेचा गोळा याच्यामध्ये टाकलाय आणि हा लगेच वरती येत नाहीये. थोडासा बबल्स त्याला येतात म्हणजे आपलं तेल व्यवस्थित तापलंय. तर चला याच्यामध्ये एक-एक करत आपल्याला कापण्या छान प्रकारे सोडून घ्यायच्या आहेत. आणि नेहमीप्रमाणेच आपली काळजी आपल्या हातात त्यामुळे हे काम करताना थोडंसं सावधानीने करायचं. टाकल्या-टाकल्या लगेच हलवायचं नाही. थोडासा त्यांचा आकार स्टेबल झाला, की मग अशा व्यवस्थित त्या एकसारख्या हलवून घ्यायच्यात म्हणजे वरती खाली करून घ्यायच्या. आणि कापण्या तळताना अजिबात मोठ्या गॅसवरती त्यांना तळायचं नाही, नाहीतर त्या वरतून लगेच करपून जातात आणि शिवाय आपण याच्यामध्ये गूळ घातलाय, त्यामुळे गुळाचा कुठलाही पदार्थ तळताना तो शक्यतो मीडियम गॅसवरती तळायचा म्हणजे तो एकदम लगेच करपत नाही आणि आतूनही व्यवस्थित तळलं जातं. आणि इथे तुम्ही बघू शकताय काय सुंदर कलर आलाय आपल्या कापण्यांना. आपली फर्स्ट बॅच इथं रेडी आहे. इथं सेकंड बॅच देखील आपण तळायला घेऊया. आणि कापण्या तळताना अजून एक काळजी घ्यायची ती म्हणजे कापण्या एकदम तेलातच खरपूस तळायच्या नाहीत. थोड्याशा त्याचा कलर चेंज झाला किंवा डार्क सोनेरी झाला की काढायच्या. कारण काढल्यानंतर देखील तेलातून बाहेर काढल्यानंतर देखील त्यांची तळायची प्रोसेस थोडीफार चालू राहते आणि त्यांचा रंग असं थोडाफार चेंज होत राहतो. त्यामुळे त्या एकदम डार्क कलरवरती आपल्याला तळायच्या नाहीत. थोड्याफार सोनेरी होत आल्या की त्यांना आपण काढून घ्यायचं.
आता या आषाढ तळणीच्या मागचं सायंटिफिक रिझन तर आपल्याला समजलं. आता यामागे धार्मिक कारण काय आहे? तर चातुर्मास चालू होतो आषाढ महिन्यापासून आणि चातुर्मासात बरेचसेच लोक नॉन-व्हेज किंवा कांदा लसूण खात नाहीत. तर त्यांच्यासाठी म्हणून हा आषाढ तळायची ही पद्धत म्हणजे चातुर्मासाच्या आधी तुम्ही छान चमचमीत तळून खाल्लं पाहिजे म्हणून. आणि हो, या आषाढ तळणीच्या मागे अजून एक कारण आहे ते म्हणजे आपलं शेतीविषयक कारण. तर आता पावसाळ्यामध्ये शेतीची बरीचशीच कामं वाढतात. त्यामुळे कुटुंबाला सोबत एकत्र बसून जेवायला फारसा वेळ मिळत नाही. त्यामुळं आषाढ महिन्यात एकत्र कुटुंबाने सगळ्यांनी एकत्र छान बसून जेवण करण्यासाठी ही आषाढाची तळण्याची पद्धत चालू झाली. आई गं! कापण्या तळताना काय सुगंध सुटलाय अख्ख्या घरभर. आय विश मी तुम्हाला हे दाखवू शकले असते. आता आषाढ तळतोय आणि पाऊस येणार नाही असं कसं शक्य आहे? आत्ता खरं तर माझ्या कापण्याला 4 चांद लागले असं म्हणायला काही हरकत नाही. बाहेर मस्त असा थंडगार पाऊस आणि गरमागरम कापण्या. आहाहा! एकदम परफेक्ट बेत जुळून आलाय. चला, आपल्या सगळ्या कापण्या एकदम व्यवस्थित छान तळून झाल्यात. एकदम खुसखुशीत झाल्या त्या कापण्या आणि क्रंच तर तुम्ही ऐकूच शकताय. आषाढ महिन्यात ना आपला महाराष्ट्रीयन बेंदूर देखील असतो आणि त्या बेंद्राला आमच्या लहानपणी जे बैलांसाठी आपण कडबोळे बनवतो ते आणि या कापण्या बनायच्या. आता पुण्यामध्ये बैलच नाहीत तर बेंदूर कुठनं करणार? असो, बेंदूर नसला म्हणून काय झालं, पण कापण्या मात्र नक्कीच बनणार. आता आपले हे जे पारंपरिक पदार्थ आहेत, ते जसे पिढ्यानुपिढ्या आपल्यापर्यंत पोहोचतात, तसे त्यांच्यावरती प्रत्येक पिढीचे वेगळे-वेगळे संस्कार देखील होतात, असं मला वाटतं. आता संस्कार म्हणजे काय? तर थोडंफार त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन होऊन ते पदार्थ आपल्यापर्यंत पोहोचत असतात आणि आपले हेच पारंपरिक पदार्थ, हाच आपला वारसा पुढच्या पिढीकडे सोपवण्याचं काम देखील आपलंच आहे. चला, मी इथे एक कापणी तुम्हाला तोडून देखील दाखवते, म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्या कापण्या नक्की किती खुसखुशीत झालेत ते. आतूनही एकदम व्यवस्थित त्या पचल्या आहेत. वरून एकदम खुसखुशीत आणि आतून एकदम मऊ अशा ह्या कापण्या तयार आहेत. तसं तर कापण्या अशाच खायला देखील खूप भारी लागतात, पण मला या सगळ्यात जास्त कशासोबत आवडत असतील तर ते म्हणजे चहासोबत. तुम्ही कापण्या कशासोबत खाता मला नक्की कमेंट करून सांगा. कसला भारी आवाज येतोय. बघितलं काय सुंदर आणि खुसखुशीत झाल्यात आपल्या कापण्या. सो या आषाढ महिन्यात तुम्ही या कापण्या नक्कीच ट्राय करा आणि या कापण्यांसोबत तुमच्या बालपणीच्या कुठल्या कुठल्या आठवणी आहेत मला नक्की कमेंट करून सांगा. कलर देखील आपल्या कापण्यानं एकदम सुंदर आलाय. सगळ्या कापण्या एक सारख्या झाल्यात. सो आता तुम्ही कसली वाट बघताय? पटकन ही रेसिपी ट्राय करा. सो तुमचा आषाढ तळून झाला की नाही आणि तुम्ही कुठल्या कुठल्या रेसिपी तळल्या मला नक्की कमेंट करून सांगा. आजची ही कापण्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला सांगायला अजिबात विसरू नका. सो अशाच छान छान आणि पारंपरिक रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत नक्की शेअर करा. मस्त पाऊस पडतोय. मी माझ्या कापण्या मस्त आता एन्जॉय करणार आहे. सो तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.